भगवंतांनी सांगितलं होतं की रघुवंशामध्ये जन्म घेऊन त्या रघुवंशामध्ये मी जन्माला येईल. त्या अग्निदेवाच्या प्रसादाने दशरथाच्या तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या आणि मग पुढे यथावकाश त्यांच्या प्रसूतीचा कालही जवळ आला. ज्या रामचंद्रांच्या जीवनचरिताचा स्पर्श आमच्या आयुष्याला व्हावा अशी भूमिका आपण पूर्वरंगामध्ये पाहिली. त्या कौशल्या मातेच्या उदरी प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांच्या रूपामध्ये प्रकट झाले, जन्माला आले राजा दशरथाच्या महालामध्ये. तोच आजचा हा दिवस आहे, तोच आजचा हा प्रसंग आहे. अशा या मंगल प्रसंगी मोठ्या प्रसन्न वातावरणामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीचे जेमतेम 9 दिवस उजाडले. सगळ्या निसर्गामध्ये चैतन्याची नवीन पालवीची सळसळ सुरू झालेली आणि अशा चैतन्यमय वातावरणामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलंय. चैत्र शुद्ध नवमी आजची ही तिथी आहे का नाही. पुनर्वसू समसंती, पुनर्वसू नक्षत्र आहे. पुनर्वसू समसंती नवमीला चैत्र शुद्ध पक्षात माघानी सर्वी येता झाला अवतीर्ण जानकीनाथ. राजाधिराज रामचंद्र रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम म्हणा सगळे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की